हॅलो मदर्स, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल योगिता मॉम ऑफ 3वर. आज आपण बोलणार आहोत एका सुपरफूडबद्दल. होय, एक खूप अत्यंत पौष्टिक असं सुपरफूड म्हणजेच मखाना, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. असा हा हलका फुलका कुरकुरीत आणि पौष्टिक स्नॅक जो आपण इव्हिनिंग टाईम, मॉर्निंग टाईम, इवन टिफिनलासुद्धा शॉर्ट ब्रेकसाठी मुलांना आपण देऊ शकतो. तर इथे मी मखाना रोस्ट करण्यासाठी एअर फ्रायरचा वापर करत आहे. मखाना मी एअर फ्रायरमध्ये टाकला आहे आणि त्याचं टेम्परेचर 180 डिग्री सेल्सिअस ठेवून टायमिंग 15 मिनटासाठी सेट केला आहे. मखाना म्हणजे फॉक्सनट किंवा कमळांच्या बियांचा एक वाळवलेला प्रकार. खूप जणांना मखानाबद्दल माहिती नाही आहे. मखाण्याला देसी ड्रायफ्रूट असंही म्हणतात, कारण तो इतका पौष्टिक आहे की त्यात प्रोटीन, फायबर आणि खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. इथे मी 5 ते 7 मिनिटांनी मखाना एकदा टॉस करून घेणार आहे आणि पुन्हा एअर फ्रायरला सेट करणार आहे. वजन नियंत्रण करण्यासाठी खूप उपयोगी आहे. मखाना खाल्ल्याने आपल्या शरीरातील फॅट्स कमी होतात आणि त्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे आपले पोट देखील भरल्यासारखे वाटते. मखाण्यामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे आपल्या हृदयाचे कार्य देखील सुरळीत राहते. तसेच यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे शुगर लेवल देखील नियंत्रित राहते. पुन्हा एकदा 3-4 मिनिटाने मी इथे मखाना पुन्हा एकदा टॉस करत आहे आणि पुन्हा एअर फ्रायरला सेट करणार आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ॲमिनो ॲसिड्स देखील असतात, जे आपली त्वचा आणि केसांसाठी अतिशय उपयोगी ठरतात. मखाना दुधात टाकून त्याची खीर देखील बनवू शकता किंवा सॅलडमध्ये, ड्रायफ्रूटसोबत किंवा चहासोबत देखील खाऊ शकता. इथे आपले मखाने रोस्ट करून तयार झाले आहेत. इथे आपण आता त्यामध्ये तूप ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर मीठ देखील इथे आपल्याला ॲड करायचं आहे. आणि तूप आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला त्याला छान पद्धतीने मिक्स करायचं आहे. मग तुम्ही इथे साधा मसाला ॲड करू शकता किंवा चाट मसाला ॲड करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार पेरी पेरी मसाला देखील ॲड करू शकता. इथे माझ्या मुलींचा आग्रह होता की मम्मा याच्यामध्ये आम्हाला पेरी पेरी मसाला ॲड करून दे. इथे छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा एअर फ्रायरला 2 ते 3 मिनिटासाठी रोस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपाचा छान सुगंध त्या मखाण्यांना मिळाला पाहिजे. फायनली 2 ते 3 मिनिटानंतर मी एअर फ्रायर बंद करत आहे आणि येथे आपले सॉल्टेड मखाना तयार झालेले आहेत. आता मुलांच्या आवडीनुसार तुम्ही त्यांना हवा तो मसाला पुन्हा एकदा मिक्स करून त्याच्यामध्ये त्यांना खायला देऊ शकता. याच पद्धतीने तुम्ही कढईमध्ये देखील मखाना भाजून घेऊ शकता. मखाना जास्त काळ क्रंची राहण्यासाठी तुम्हाला तो थोडासा गार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे. तर मदर्स, जर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली तर चिप्स किंवा नमकीनऐवजी मखाण्याची निवड करा. कुरकुरीत, स्वादिष्ट आणि आरोग्यासाठीही चांगला. काय हवंय अजून? आरोग्य आणि चव दोन्ही एकाच ठिकाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मखाना कशा प्रकारे खायला आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, खात पीत राहा.